नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर। आज आपण भूगोल या विषयाअंतर्गत भाग 9 मध्ये संभाव्य प्रश्न पाहणार आहोत। चला तो सुरुवात करूया। पहिला प्रश्न, रिंग ऑफ फायर खालीलपैकी कोणत्या महासागराशी संबंधित आहे? रिंग ऑफ फायर म्हणजे पॅसिफिक महासागराच्या भोवती असा भाग जेथे खूप भूकंप होतात। तर हा जो शब्द आहे रिंग ऑफ फायर तो पॅसिफिक महासागर या सागराशी संबंधित आहे। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। पुढे, भारतीय द्वीपकल्प कोणत्या भूमीचा भाग होता? तर भारतीय द्वीपकल्प हा प्राचीन काळात गोंडवाना या खंडाचा भाग होता। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल। पुढे, डॅश महासागराला दक्षिण महासागर असेही म्हणतात। तर पृथ्वीच्या दक्षिणेला असलेला जो भाग आहे तर त्याला म्हटलं जातं अंटार्क्टिक। पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर होईल। अंटार्क्टिक महासागराला दक्षिण महासागर असेही म्हटलं जातं। पुढे, त्सुनामी हा शब्दाचा शब्दशः अर्थ असा आहे। त्सुनामी हा जापानी शब्द आहे। त्या शब्दाचा अर्थ आहे बंदरलाट। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। पुढे, खालीलपैकी सर्वोच्च दर्जाचा कठीण कोळसा कोणता आहे? सर्वोच्च दर्जाचा म्हणजे सर्वात कठीण आणि उत्तम प्रकार असलेला कोळशाचा तो आहे अँथ्रेसाइट। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर होईल। पुढे, तांबे धातू महाराष्ट्रातील कोणत्या भागात आढळते? तर तांबे हा धातू महाराष्ट्रात नागपूर आणि चंद्रपूर या 2 जिल्ह्यात आढळते आणि हे दोन्ही जिल्हे आहेत विदर्भामध्ये। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल। पुढे, भारतात तेलविहिरी कोठे आढळतात? भारतामधील जे तेलविहिरी आहेत ते आहेत आसाममध्ये दिग्बोई येथे। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर होईल। आसाममध्ये ते तेल क्षेत्र आहेत, तेलविहिरी आहेत। पुढे, अभ्रकाचा मुख्य वापर कशात होतो? तर अभ्रकाचा वापर, कारण अभ्रक हे असे खनिज आहे ज्यातून वीज आणि उष्णता जात नाही, म्हणजे अभ्रकाचा वापर मुख्यत्वे इस्त्री, टोस्टर, कॅपॅसिटर यामध्ये होतो। म्हणजे हे सर्व झालेत उपकरणे विद्युत उद्योगाशी संबंधित। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल। पुढे, खालीलपैकी कोणता खडकांचा प्रकार रासायनिक प्रक्रियेद्वारे निर्मित जलजन्य खडक आहे? जलजन्य खडक म्हणजे सागरी खडक आहेत, तर तो आहे जिप्सम खडक। हा रासायनिक प्रक्रियेद्वारे तयार होणारा जलजन्य अर्थात सागरी खडक आहे जिप्सम खडक। पुढे, भारताची किती भूकंप क्षेत्रांमध्ये विभागणी करण्यात आली आहे? तर भौगोलिक भारतामध्ये जे भूकंप क्षेत्र आहेत त्याची 4 क्षेत्रात विभागणी करण्यात आलेली आहे। त्यामध्ये नाव दिलेलं आहे झोन क्रमांक 2, 3, 4 आणि 5 अशा 4 क्षेत्रांमध्ये भूकंप क्षेत्राची विभागणी केलेली आहे। पुढे, लॉरेशिया आणि गोंडवाना जमीन डॅशने विभक्त करण्यात आले आहे। तर मित्रांनो, लॉरेशिया आणि हे गोंडवाना हे प्राचीन काळातील 2 महान खंड होते, 2 मोठे महाखंड होते आणि यामध्ये जो विभक्त होणारा हे दोन्ही जे विभक्त झाले होते त्या समुद्राचं नाव आहे टेथिस समुद्र। पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर होईल। जो लॉरेशिया खंड होता तो पृथ्वीच्या उत्तर भागाला स्थित होता आणि गोंडवाना जो खंड होता तो पृथ्वीच्या दक्षिण भागाकडे तो खंड स्थित होता आणि मध्ये होता टेथिस समुद्र। पुढे, ज्या खडकांमध्ये जीवाश्म असतात त्यांना काय म्हणतात? अर्थात ज्या खडकांमध्ये मृत वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष अर्थात जीवाश्म गाडले जाऊन तयार होतात त्यांना म्हटलं जातं गाळाचे खडक। पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर होईल। यांनाच म्हटलं जातं जीवाश्म खडक। पुढे, खालीलपैकी कोणता अंतर्जात बलांचा परिणाम नाही? तर दिलेल्या पर्यायामध्ये जे समुद्राच्या लाटा आहेत ते अंतर्जात बलांचा परिणाम नाही, कारण समुद्राच्या लाटा अंतर्गत बलांचा परिणाम नाही। समुद्राच्या लाटा ही बाह्य बलांचे उदाहरण आहे जे पृथ्वीच्या पृष्ठभागावर
बाहेरील बाजूने परिणाम करतात, जेथे भूकंप, ज्वालामुखी ते अशा प्रकारे ते घटना होतात. पुढे प्लेट टेक्टॉनिक्सचा सिद्धांत असे सुचवतो की पृथ्वीचे लिथोस्फियर डॅश मोठ्या आणि लहान प्लेट्समध्ये विभागले गेले आहे. तर ते किती भागांमध्ये विभागले गेलेले आहेत, तर ते 7 भागांमध्ये विभागले गेलेले आहे. लिथोस्फियर म्हणजे कठोर बाह्य कवच 7 प्रमुख मोठ्या प्लेट्समध्ये विभागले गेले आहेत. पुढे हिमालय खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? हिमालय पर्वत तो आहे वली पर्वत. आणखी उदाहरण वली पर्वताचे आपल्या महाराष्ट्रामध्ये सातपुडा पर्वत, तोही वली पर्वत या प्रकारचा पर्वत आहे. पुढे डॅश हे पृथ्वीच्या अचानक हालचालींमुळे होतो. तर पृथ्वीची जर अचानक हालचाल झाली जमिनीची, तर त्यामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक होतो. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर होईल. हा पृथ्वीचा अचानक हालचालींमुळे किंवा अंतर्गत दाबामुळे तयार होतो, ज्यामुळे मॅग्मा वायू राख जमिनीबाहेर पडते. पुढे कोणत्या वातावरणीय थरात असलेले आयन्स वायरलेस संप्रेषणास मदत करतात? तर ते स्तर आहे वातावरणाचा आयनांबर. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, हा जो स्तर आहे वातावरणाचा आयनांबर, या वातावरणीय थरात रेडिओ लहरी पृथ्वीवर परत परावर्तित केले जातात. पुढे पृथ्वीच्या वातावरणाच्या डॅश भागामध्ये वातावरणातील एकूण हवेपैकी सुमारे 70% हवा असते. तर ते आहे पर्याय क्रमांक 4 तपांबर. हा जो थर आहे वातावरणाचा, हा पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात खालचा थर आहे आणि हवामानातील बदल याच थरामध्ये होत असते, तपांबर. पुढे ओझोनचा सर्वाधिक क्षय डॅश जवळ झाला आहे. तर ओझोन तो झालेला आहे ध्रुव भागाजवळ. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर होईल. ओझोनचा सर्वाधिक क्षय हा ध्रुवीय प्रदेशात झालेला आहे आणि अंटार्क्टिकामध्ये जेथे ओझोनचा छिद्र दिसून येतो, म्हणजे त्याचा परिणाम तिथे दिसून आलेला आहे. पुढे कोणता महासागर एस आकाराचा आहे? एस आकाराचा तर तो आहे ॲटलांटिक महासागर. पर्याय क्रमांक 2 जो एस अक्षरासारखा आहे, जो युरोप आणि आफ्रिका खंडाच्या पश्चिमेस आणि उत्तरेस दक्षिण अमेरिका खंडाच्या पूर्वेस तो पसरलेला आहे. पुढे दिवसातून 2दा समुद्राच्या पाण्याचा लयबद्ध वाढ आणि घट यास काय म्हटले जाते? तर त्यास म्हटले जाते भरती ओहोटी. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर होईल. चंद्राचे आणि सूर्याचे गुरुत्वाकर्षण बल आणि पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे समुद्राचे पाण्याच्या पातळीत नियमितपणे वाढ अर्थात भरती आणि घट अर्थात ओहोटी होते. त्यालाच म्हटलं जातं भरती ओहोटी. पुढे खालीलपैकी भारतातील सर्वात अधिक बॉक्साईट उत्पादक राज्य कोणते आहे? भारतामधले ते राज्य आहेत, त्या राज्याचं नाव आहे ओडिशा. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. ओडिशा राज्य हा बॉक्साईट उत्पादक राज्य आहे. तो बॉक्साईट ज्यापासून ॲल्युमिनियम बनवतात, तर ते ओडिशा येथे देशातील निम्म्याहून अधिक बॉक्साईटचे साठे आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल. पुढे कोणते खनिज मीठ समुद्राच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात विरघळते? तर तो मिठाचा प्रकार आहे सोडियम क्लोराईड. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, हेच जे आहेत ते सामान्य मीठ आहे, जे समुद्राच्या पाण्यात सर्वाधिक प्रमाणामध्ये विरघळले जाते. पुढे खालीलपैकी कोणत्या महासागरात सर्वात खोल बिंदू हा जावा खंदक आहे? जावा खंदक त्याला सुंडा खंदक अर्थात इंग्रजीमध्ये जावा ट्रेंच असेही म्हटलं जातं. हा पूर्व हिंदी महासागरातील खोल खंदक आहे.
मित्रांनो, खंदक म्हणजे मोठा खड्डा, खाई असं म्हटलं जातं त्याला खंदक. तर तो हिंदी महासागर या महासागराचा सर्वात खोल बिंदू आहे. जावा खंदक असं त्याचं नाव आहे. शेवटचा प्रश्न, समुद्री औष्णिक ऊर्जा डॅशमुळे आहे. तर समुद्राच्या पृष्ठभागावरील गरम पाणी आणि खोलवरील थंड पाणी यांच्यातील तापमानाच्या फरकाचा वापर करून ही ऊर्जा मिळविली जाते. समुद्री औष्णिक ऊर्जा. तर पर्याय क्रमांक आपला 2 योग्य उत्तर होईल. समुद्राच्या वेगवेगळ्या पातळीवरील तापमानातील फरक. अशा प्रकारे मित्रांनो आज आपण 25 प्रश्न त्याचे उत्तरे बघितली. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा. काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.